नमस्ते. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी. तर परसबागेमध्ये आज गावी आल्यामुळे सगळेजण एकत्र जमलेले आहेत. आंबे काढणंही झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाला ह्या दरम्यान दुसऱ्यांदा पालवी फुटते. एक सीझन होऊन गेलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्याला बहर यायला सुरुवात झालेली आहे. तर अशी जी कोवळी कोवळी पालवी फुटते त्या पालवीचा आपण पाला घेणार आहोत. तर आईने ते शेवग्याचा पाला काढलेला आहे. आता हा जी पानं आहेत कोवळी याच्यामुळे काय होतं की फांद्या फुटायलाही मदत होते आणि आपल्याला भाजी ही कॅल्शियमयुक्त मिळते. तर ही भाजी व्यवस्थित आता पाण्याने धुवून झाडून घ्यायची आणि आता आपण हिला घरी नेऊन व्यवस्थित निवडून याची भाजी करणार आहोत. तर ही भाजी अतिशय पौष्टिक आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे. बरेच जण याला मोरिंगा लीव्स असंही म्हणतात. मोरिंगाची रेडीमेड पावडर आणण्यापेक्षा अशी जर भाजी बनवून खाल्ली तर अतिशय पौष्टिक आणि ताजी ताजी खाल्ली जाते. तर त्याचा असा कोवळा कोवळा पाला काढून घ्यायचा. तुम्ही ही जर भाजी झाकून ठेवलीत तर संध्याकाळपर्यंत हा पाला आपोआप सुट्टा होतो. पण जर तुम्ही लगेच करणार असाल तर हाताने अशी खोडून घ्यावी लागते. आता ही बारीक चिरून घ्यायची. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आता याच्यामध्ये धणे पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि तांदळाची पिठी घालायची. तर आता तांदळाची पिठी 1/4 कप घातलेली आहे. तेवढंच आपण याच्यामध्ये बेसन पीठ पण घालणार आहोत. तर 1/4 म्हणजे निम्म्यास निम्मे. तर आता निम्म बेसन पीठ याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. किती प्रमाणात तिखट हवं त्याप्रमाणे घरचा मसाला, थोडासा रेड चिली पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे मिश्रण आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाले त्या पानांमध्ये व्यवस्थित मिळून जातील. आणि आता पानांमध्ये असलेलं मॉइश्चर याच्यामध्ये आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकसारखं करून घेणार आहोत. जसं आपण बेसनच्या पोळीला पीठ बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचं पीठ बनवायचं आहे. तर तुम्ही याला मोरिंगा लीवचा चिला पण म्हणू शकता किंवा मग तुम्ही याला थालीपीठ सुद्धा म्हणू शकता, कारण आपण त्याच पद्धतीने हे तव्यावर एकसारखं करून घेणार आहोत. आता तवा गरम करायचा. तोपर्यंत पिठामध्ये थोडासाच चिमूटभर सोडा घालून मिश्रण एकसारखं करायचं. आता गरम गरम तव्यावर हे मिश्रण सोडायचं आणि हातानेच याला पसरायचं. गरज पडेल तेव्हा हात पाण्यामध्ये बुडवून पुन्हा पसरत राहा, म्हणजे हाताला पण भाजत नाही आणि ही जी आपला पोळी आहे ती एकसारखी व्यवस्थित पसरली जाते. आता याला झाकण ठेवून स्लो फ्लेमवर वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर याला तेल सोडायचं आहे. तर असे मध्ये होल पाडायचे, जसं आपण थालीपीठाला पाडतो त्या पद्धतीने कडेने तेल सोडायचं आणि जिथे होल पाडलेत त्याच्यामध्येही तेल सोडायचं, म्हणजे मग खालची बाजू व्यवस्थित खरपूस अशी भाजली जाते. आता ही पोळी आपण पलटी करायची आणि पुन्हा एकदा याला खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे मग पानंही त्याच्याबरोबर शिजली जातात आणि तुम्ही जेव्हा ही पोळी खाता तेव्हा त्याच्यामध्ये शेवग्याच्या पानांचा वासही येत नाही. अतिशय सुंदर असे आपल्या ह्या पोळ्या तयार होतात. तुम्ही याला शेवग्याच्या पानांचं थालीपीठ पण म्हणू शकता किंवा मग शेवग्याच्या पानांचा चिला पण म्हणू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप फ्रेश बनवली तर अतिशय चवीला सुंदर लागते. तुम्ही डाएटमध्ये 1 पॉट मील म्हणून पण ही खाऊ शकता. आणि अशी झटपट तयार होणारी शेवग्याच्या पानांची बेसन पोळी आज आपण बनवलेली आहे. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.